सातपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करून 19 लाख रुपयांचा घोटाळा केलाय। याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राचार्यासह त्यांच्या 2 वेंडरवर गुन्हा दाखल केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। वसतिगृहासाठी लागणाऱ्या साहित्यांची मागणी करून ते खरेदी न करता फक्त बिले सादर करून ती वटवून संशयिताने भ्रष्टाचार केल्याचे एसीबीने फिर्यादीत नमूद केलंय। सुभाष मारुती कदम असे तत्कालीन प्रभारी प्राचार्याचे नाव असून तो सन 2017 ते 2018 या कालावधीत सातपूर ITI येथे कार्यरत होता। तर कदमला साहित्य पुरवठा करणाऱ्या गेटवे सिस्टीम्सचे संचालक रोशन बधान आणि गोकुळ पुरकर व इतरांची चौकशी लवकरच सुरू होणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसापूर्वी सातपूर ITI मार्फत वसतिगृहातील साहित्याच्या खरेदीत कदम यांनी झोल केल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता। या अर्जाची दखल घेऊन एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर घारगे यांनी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते।